ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सुख आणिक दुःख यांना सांधते आहे. जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. नमस्कार. निवडणूक विशेष वार्तापत्र. रेवणपूर मतदारसंघातील श्रीयुत विजयसिंह भोसले पाटील हे त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी श्रीयुत आबासाहेब गरवारे यांच्यापेक्षा 7,500 मतांनी आघाडीवर आहेत. विशालनगर मतदारसंघाचे उमेदवार श्रीयुत शंकरराव कणसे पाटील हे त्यांच्या निकटच्या प्रतिस्पर्धी श्रीमती शोभनाताई जहागीरदार यांच्यापेक्षा 9,000 मतांनी आघाडीवर आहेत. आताच हाती आलेल्या बातमीनुसार विशालनगर मतदारसंघातील उमेदवार श्रीमती शोभनाताई जहागीरदार ह्या 2,500 मतांनी विजयी झाल्या आहेत. काय गावी? काही नाही, डबा न्यायचा ना हॉस्पिटलमध्ये, मी जाते. अगं दिवसभर अविनाश आणि त्याची आई बसले असतील ना, त्यांना सोडवते मी. मी जाते ना हॉस्पिटलमध्ये. नको ग, तू घरी थांब, तू आर्याजवळ थांब, मी जाते. अभि, तुझा चेहरा उतरल्यासारखा दिसतोय, बरं वाटत नाहीये का ग? नाही ग, एकदम ठीक आहे मी, काय प्रॉब्लेम नाही. तू बाबांना सांग मी गेले डबा घेऊन. हां, अच्छा. आले आले
कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद. आम्हाला खरं तर काळजीच वाटत होती. काळजी कसली मामा, मला तर खात्रीच होती. हॅलो. अभिनंदन मामा, निवडणुकीत जिंकल्याबद्दल. कोण? इतक्यात आवाज सुद्धा विसरलात? एक मिनिट. बोला. तुमच्यासारख्या आदर्श नेतृत्वाची समाजाला गरज आहे मामा. काय म्हणायचं तुम्हाला? ते तुम्हाला कळलं नाही? अभिनंदन आणि ऑल द बेस्ट. कोणाचा फोन होता? अवंतिकाच. काय म्हणाले? काय नाही. मामा तुम्ही नका ऐकू कोणाचंही. पेढे सांगितले? धनाजी, धनाजी पेढे आणा ना. लेट्स सेलिब्रेट. काँग्रॅट्स मामा. हे घे आप्पा, तो तुमचा आहे विदाउट शुगर. वा. काय ग गप्प काय आहेस तू? उर्मी, खरं सांगू का? अगं अगदी कंटाळा येतो ग घरी. वेळ अगदी जाता जात नाही. ह्यांचं काय ग, हे स्वतःच्या उद्योगात अगदी दंग असतात. अगं पण मी हिला सांगितलं काहीतरी कर म्हणून. काय करणार ग मी? तर काय काय उगीच काय लावलं आप्पा तुम्ही काहीतरी. पण? आई तू एक काम कर. काय? तू अवंतिकाच्या आईला का नाही जॉईन होत? अगं त्यांनी शैलेशचं हॉटेल आहे ना, तिथेच कुठेतरी जवळपास एक स्टॉल घेतलाय. तू तिला जॉईन हो ना, तुझाही तेवढाच वेळ जाईल. तर काय? आणि शुभमचं काय करणार? त्याला काय, त्याला एखाद्या पाळणा घरात ठेवू आपण. नको ग बाई, पाळणा घरात नको. हे बघ आई, असं सुद्धा तुला दोघांचं करायला आता जमणार आहे का? दोघांना म्हणजे? आई म्हणजे मी दुसऱ्यांदा. काय म्हणजे उर्मी? अहो ऐकलत ना? म्हणजे मला खरा नातू होणार? खरं म्हणजे? अगं म्हणजे शुभम माझा लाडका नातू आहेच ग, पण हा येईल तो खरा खरा माझा नातू. उर्मिला, आनंदाची गोड बातमी दिलीस. मी तुझ्यासाठी काहीतरी स्वीट घेऊन येतो. अहो आप्पा कशाला? अरे म्हणजे काय, आनंदाचीच गोष्ट आहे. मी आलोच. आई अगं असू देत ग उर्मी, खरंच बरं झालं बाई. बरं काय ग झालं? आता कुठे मी शुभम मधून मोकळी झाले होते आणि आता हे दुसरं. अगं असू दे ग, हा त्रास बायकांच्या नशिबाला कायमचा पुरलाय. पण उर्मी, आई होण्यासारखा दुसरा आनंद जगात नाही, हे तितकंच खरं आहे ना ग. हो ग, पण तुला खरं सांगू, या सगळ्यापेक्षा मला सर्वात महत्वाचं वाटतं ना, तो म्हणजे मिलिंदचा आनंद. आणि त्यांच्या आनंदासाठी मी कुठल्याही त्रासातून जायला तयार आहे. नाही, ती आली नाहीये ग अजून हॉस्पिटलमधून. हो, काका पण बाहेर गेलेत, येतील इतक्यातच. हो हो, तुला वेळ झाला तर तू जाऊन ये. हा बर. हा ठेवते का फोन? अभि, अभि काय झालं ग? अभि, अभि हे घे. काय झालं ग एकदम? चक्कर येते खूप. निघतानाच वाटत होतं मला. कशाला गेलीस तू हॉस्पिटलमध्ये? मी जातच होते ना. बरं, जाताना काही खाल्लं सुद्धा नाहीस? आई डॉक्टरला बोलवा. अभि, हो नाही, मला बरं नाही वाटत आहे. एकदम असे पायात गोळे आलेत, कसं तरी होते आई. चल चल आज जाऊन पड. चल, मी करते डॉक्टरना फोन. चल उठ उठ उठ.
हॅलो, अरे सौरभ बोलतोय. हा बोल सौरभ, काय म्हणतोस? तू ते काम केलंस का? नोटीस पाठवलीस? हो हो केलं रे, केलं. आणि बघ, तू टेन्शन घेऊ नको. डोंट वरी, ओके? अरे असं कसं बोलतोस तू? अरे डोंट वरी काय, या सगळ्याचा निकाल लागेपर्यंत यू नो अमोल. कूल डाऊन सौरभ. एव्हरीथिंग विल बी ऑल राईट, ओके? ओके. अमोल म्हणतो तेच खरं आहे. सौरभ, नो सेंटिमेंट्स. नो सेंटिमेंट्स, नो सेंटिमेंट्स. असं वाटतं. ऐक, बरं आहे आता, पण विकनेस आहे खूप. डॉक्टर म्हणाले तुझं बीपी खूप लो झालाय, संपूर्ण रेस्ट घ्यायला हवे. नाही म्हटलं तरी दगदग झाली, मनस्ताप झाला, त्याचा काहीतरी परिणाम होणारच ना. पण मला आता आजारी पडून थकून दमून नाही चालायचं. मी कमकुवत व्हायचीच वाट बघतायत ते, पण माझी लढाई अजून संपलेली नाहीये. आणि म्हणूनच तुला आता स्वतःची काळजी घ्यायला हवी आहे. बाबा, तनूला बरं वाटलं की मी लगेच कोल्हापूरला जाणार. अगं पण आता अशा अवस्थेत नाही बाबा, मला जायला हवं. मला लगेच जायला हवं. तू झोप बरं. काय ग मैथिली, झोपली नाहीस अजून? काका, मनात विचारांचं इतकं थैमान असताना मला झोप कशी येणार आहे? का ग, काय झालं? काका, सौरभ अवंतिका वहिनींपासून घटस्फोट घेणार आहे. काय घटस्फोट घेतोय? तुला कसं कळलं? मला सौरभनी फोन केला होता. आणखी काय म्हणला तो? तो म्हणाला की घटस्फोट होईस्तोवर तो मला भेटू शकणार नाही आणि त्याचं अजूनही माझ्यावर प्रेम आहे. खोटं बोलतोय ग, एक नंबरचा खोटारडा माणूस आहे तो. मी तुला सांगतो मैथिली, हा माणूस जन्मात सुधारणार नाही. हा, आता वहिनी साहेब इथं राहणार नाही, निदान मैथिलीला तरी धरून राहावं म्हणून लागला तुला फोन करायला. आणि मैथिलीचं काय, दोन शब्द गोड बोललं की लगेच पाघळणार, लगेच धावत येणार. पण मी तुला समजून सांगतो मैथिली, हा माणूस काय तुझ्याशी लग्न करणार नाही. तू त्याच्या भूलथापाला अजिबात बळी पडायचं नाही सांगून ठेवतो. तो तुला आयुष्यभर असाच लटकवत ठेवणार आहे. हा, आता तुला सगळं आयुष्य असं जर तुडवण्यात काढायचं असेल तर खुशाल काढ, माझं काय म्हणणं नाही. पण तरी एक सांगतो मैथिली, शेखर साहेबांच्या बोलण्याचा विचार कर. त्यांच्याशीच लगीन कर मैथिली, त्यांच्याशीच लगीन कर. तनू किती मलूल झाली रे. हसत नाही, काही हालचाल करत नाहीये ती. आणि डॉक्टरांचं आपलं एकच, ती आता बरी होती. अजून राऊंड वरून सुद्धा आले नाहीये. ज्या प्रकारे ते आपल्याला इन्फेक्शनच्या नावाखाली वॉर्ड बाहेर ठेवतायत ना, त्यावरून मला हे सगळं काहीतरी गूढ वाटतंय. अरे, ते आमदार ठाकूर आले होते, त्यांनी काही केलं नाही. आपापसात काय बोलले देव जाणे. मिस्टर पाटील, तुमची मुलगी आता बरी आहे. आय मीन आउट ऑफ डेंजर. आम्ही तिला फक्त 24 तास अंडर ऑब्झर्वेशन ठेवून उद्या डिस्चार्ज करू. खरंच? येस, डोंट वरी मॅडम. मॅडम, आम्ही हे काही मुद्दाम करत नाही, तेव्हा प्लीज
प्लीज तुम्ही आम्हाला कोऑपरेट करा. म्हणजे काय करायचं? शांतपणे सगळं बघत राहायचं, गप्प बसायचं. कंट्रोल युअर सेल्फ मिस्टर पाटील. सॉरी, मला दुसरी इमर्जन्सी. बाळाला बघितलंच कसं समोरच उभा राहत नाही कोण. जाऊ दे रे, तनू वाचली हे महत्वाचं आहे ना. तनू वाचली ठीक आहे, पण त्यासाठी भोगावा लागलेला हा मनस्ताप कधी एकदा या हॉस्पिटलच्या बाहेर पडतोय असं झालंय मला. अगदी. अभि, आज मला अजिबात वेळ नाहीये. हा, तनूकडे बघशील प्लीज. आज मी अख्खा दिवस मामांबरोबरच आहे. आय एम सो हॅपी फॉर हर. अरे, त्या पुन्हा एकदा इलेक्शन जिंकल्या. ग्रेट आहेत रे त्या. अभि, व्हॉट्स रॉंग विथ यू यार? मी कालपासून बघते तू धड कॉंग्रॅट्स पण केलं नाहीस त्यांना. अभि, यू शुड बी प्राऊड ऑफ हर. अरे, आपल्या अख्ख्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये त्यांच्यासारखं कोणीच नाहीये. Yeah, you're right. You're so right, Ash. खरंच त्यांच्यासारखं कोणीच नाहीये. ऍक्च्युली यू नो व्हॉट ॲश, आपलं घराणंच खूप वेगळं आहे. आपल्यासारखं कोणी असूच शकत नाही. मला हा टोन कळतो बरं का. रिअली? तुला तो कळावा ना, म्हणूनच मी तसं बोलतोय. कळलं? अभि, चिडू नकोस ना. अभि, सौरभदा आणि अविमध्ये जे झालं ना, ते झालं, विसर आता. हे बघ, तुझं आणि माझं फ्युचर किती ब्राईट आहे. अभि, तू मला काय सांगायचंस? आठवतंय तुला की मला बाळ होऊ शकणार नाहीये. आता मला ते दुःख विसरायला हवं आणि बिझनेसमध्ये लक्ष घालायला हवं, असंच म्हणायचंस ना? सी, आय एम डुइंग एक्झॅक्टली दॅट. आणि तू सुद्धा किती डेव्हलप झालायस बिझनेसमध्ये. इनफॅक्ट तू सौरभदापेक्षा सुद्धा हुशार आहेस. आणि मम्मा इज व्हेरी हॅपी विथ यू. त्यांना सुद्धा हे माहिती आहे. अरे, मम्मांचा बिझनेस आपल्यालाच सांभाळायचा आहे. अच्छा, माझं बोलणं फारच सिरियसली घेतलेलं दिसतंयस तू. Look, Abhi, I'm very happy right now. And you should be happy for me. तुला आठवतं ॲश, काही दिवसांपूर्वी तूच म्हणाली होतीस ना की तुला या घरात राहायचंच नाहीये. नाही, आता मी हे घर सोडून नाही जाणार आहे. कधीच नाही. आणि ज्यांना जायचंय ना, त्यांनी जावं. काय ग, कोल्हापूरून कुणाचा काही फोन वगैरे? ते कशाला फोन करतायत? अगं, पण तनयाच्या तब्येतीविषयी त्यांना आजपर्यंत कोणाची काळजी वाटली का? कोणाची काळजी केली का त्यांनी आजपर्यंत? बाकी कुणाचा नाही ग, पण अभिचा किंवा आशूचा तरी. अभिचा आला होता फोन. मी पोचले का ते विचारायला. निदान एक फॉर्मॅलिटी म्हणून तरी. कसली फॉर्मॅलिटी? कोणाकडनं अपेक्षा करतेस तू आई? जाऊ दे तो विषय. चल, जेवून घे बरं तू शांतपणाने. मिसेस अवंतिका जागीरदार. आता द्या माझ्याकडे. त्यांच्या नावाचं सही लागेल त्यांची. अवंती, सही.
कुणाचं पत्र आहे ग? डिवोर्सची नोटीस आहे. सौरभच्या वकिलांनी पाठवली.